नमस्कार मित्रांनो, मोदी शहा यांच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा दावा समोर आला आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे देशाच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. चला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. दिल्लीत जंतर मंतरवर पोलिसांनी मुलांवर हल्ला केला, मुलींचे कपडे फाडले, आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहे. अमित शहा यांना तातडीने देशाचे उपपंतप्रधान व्हायचे आहे. त्यानंतर त्यांना प्रधानमंत्री व्हायचं आहे. त्यासाठी हे सगळं चालू आहे. अमित शहा यांना मोदींना बदनाम करायचं आहे, ही आतल्या गोठ्यातली माहिती आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की 21 ते 20 मुलं या लढ्यात बळी पडली आहेत. त्यांनी आत्महत्या केल्यात, लाट्या खाल्ल्यात, त्यांचे डोके फुटले आहेत, काही लोकांची दृष्टी गेली आहे. आता आनंद साजरा करताना ही गोष्ट विचारता येणार नाही. तर ही आज शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी तिरंगा रॅलीचे आयोजन केलेत. सगळ्यांना धन्यवाद देण्यासाठी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले. कोणत्याही पक्षाचा झेंडा फडकणार नाही. त्यांनी तिथे सर्वांनी यावं. तिथे व्यासपीठ नाहीये, तिथे फक्त 2 भाषण होतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं भाषण. आदित्य ठाकरे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणालेत की आदित्य ठाकरे यांची भूमिका अत्यंत योग्य आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या हलगर्जीपणामुळे पेपर फुटले, 20 जणांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. जेव्हा एका आत्महत्येला कोणी जबाबदार असतो तेव्हा त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानापासून तर शिक्षण मंत्र्यापर्यंत सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला काहीच हरकत नाही. जर हे कायद्याचे राज्य असेल तर आता नवीन शिक्षण मंत्री आले आहेत, ते म्हणजे कालचा गोंधळ बरा होता असं म्हणण्याची वेळ आली आहे. त्यांना आधी विचारा नीट म्हणजे काय, असं त्यांनी म्हटलंय. गृहमंत्री अमित शहा आणि दिल्ली पोलिसांच्या कारवायावर बोलताना संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत. दिल्लीत जंतर मंतरवर पोलिसांनी मुलांवर हल्ले केले, मुलींचे कपडे फाडले, आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहे. देशात आज जे काही चुकीचं लोकशाही विरोधी घडत आहे त्या सगळ्यांसाठी अमित शहा जबाबदार आहे. अमित शहा यांना तातडीने देशाचे उपपंतप्रधान व्हायचे आहे. त्यानंतर त्यांना